नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या हेलो सह्याद्री या कार्यक्रमात। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, बऱ्याचशा बाबींविषयी जाणून घेत असतो। एक असाच महत्त्वाचा विषय म्हणजे की एक नागरिक म्हणून आपण आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असतो का? मला विचारलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर नाही असं मला वाटतं, कारण बऱ्याच आपल्या अशा समस्या असतात ज्या आपल्या समोर येऊन उभ्या राहिल्यावर आपण सगळ्यात पहिले बोट दाखवतो ते सरकारकडे, सगळ्या अपेक्षा करतो त्याही सरकारकडूनच। आणि अशाच महत्त्वाच्या विषयांपैकी एक विषय म्हणजे की सगळ्या आपल्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करून आपण अपघातमुक्त शहर बनवण्याचा ध्यास घेतला पाहिजे आणि तो आपण घेतो आहे का? हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आणि याच विषयावर चर्चा करण्याकरता आज आपण ज्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे ते बरेच वर्ष, गेली अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांच्या या कार्याकरता त्यांना बरेच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा देऊन सन्मानित करण्यात आलं आहे। तेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा करूया आणि अपघातमुक्त शहर नागपूर शहर कसं करता येईल हे जाणून घेऊया। स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचं, श्री राजेश वाघ साहेब यांचं। सर नमस्कार आणि खूप स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात। गेली अनेक वर्ष तुम्ही जो ध्यास घेतला आहे की ध्यास अपघातमुक्त शहर बनवण्याचा, नागपूर शहर अपघातमुक्त करण्याचा हा ध्यास, तर सगळ्यात आधी तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल की हा विषय किंवा ह्या क्षेत्रात आपण पुढे होऊन कार्य करावं हे कसं काय सुचलं? नमस्कार, माझं नाव राजेश वाघ, राजू वाघ नावाने परिचित आहे। गेल्या 25 वर्षापासून रस्ता सुरक्षावर काम करतो। रस्ते अपघात झाला तर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून त्यांना प्रथमोपचार मिळवून देणे, अपघातग्रस्तांचा जीव वाचवणे अशा पद्धतीचं काम करून आम्ही गेल्या 25 वर्षात किमान 9000 साधारण किरकोळ अपघातग्रस्तांना मदत केलेली आहे आणि किमान 600 गंभीर अपघातग्रस्तांचे जीव वाचवलेले आहे। आणि हे वाचवत असताना अपघात कुठे होतो तर तो होतो रस्त्यावर। आणि म्हणून मग रस्त्यावर कोण असतं तर चहा टपरीवाले, हॉटेलवाले, ढाबेवाले, फळवाले, फुलवाले, बूट पॉलिशवाले, किराणा दुकानदार असतील, गॅरेजवाले असतील, पंक्चरचे दुकानदार असतील, हे सामान्य लोक अपघात झाला की धावून जातात। आणि म्हणून मग माझ्या असं लक्षात आलं की अपघातग्रस्तांना मदत करायची असेल तर यांची मदत घेतली पाहिजे। आणि म्हणून मग त्यांच्याकडे जाऊन बसणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना मी काय करतो, मी अपघातग्रस्तांना मदत करतो तर कशी मदत करतो आणि तुम्ही अपघात झाला तर तुम्ही कशी मदत करता, मग त्यांच्या त्या चर्चातून माझ्या असं लक्षात आलं की यांना आपण याबाबत प्रशिक्षण दिलं पाहिजे। आणि म्हणून मग आमचे मित्र होते डॉक्टर संजय दाचेवार, तर त्यांना आम्ही गळ घातली की बाबा आम्हाला असा कार्यक्रम घ्यायचा आहे, उपक्रम चालवायचा। ते म्हणे बिलकुल, आणि चांगल्या कामासाठी आम्ही निशुल्क आम्ही तुम्हाला मदत करणार। आणि मग आपण त्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येक चौकात जाऊन आम्ही या सामान्य लोकांना एकत्र करायचं आणि त्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण द्यायचं। वेळ पडली तर इमर्जन्सी सेवा कशी द्यायची त्यावरही मी चांगलाच अभ्यास केला होता। तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस 108 नव्हती, बरोबर, आणि पोलीस यायचे
त्या अपघातग्रस्ताला बघायचे आणि त्यांची एक मोठी जीप यायची, वाहन यायचं आणि त्याच्यात टाकून द्यायचं. तर त्याच्या अगोदर ते पंचनामा आणि हा सगळा प्रकार व्हायचा आणि जायचंच असेल तर मेडिकलला जावं लागत होतं. तर त्याच्यामुळे 2, 5, 7, 10 किलोमीटर जायचं असेल तर तो गोल्डन आवर्स निघून जायचा आणि अनेकदा अपघातग्रस्तांचा मृत्यू व्हायचा. तर असे अनेक अपघातग्रस्तांना तडपताना बघितलं. कोणी उचलत नाही आहे, फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. मी स्वतः माझे बाबांचं पंक्चरचं दुकान होतं आणि मग मी त्यांच्या दुकानात कधी कधी जायचं तर ते बघायचं. मी त्या भागात कुठे अपघात झाला तर बाबा जाऊन जायचे, आजूबाजूचे चहा टपरीवाले वगैरे जाऊन जायचे, गॅरेजवाले जाऊन जायचे. तर ते एक डोक्यात तर बसलं होतं की हे मग. पण जसं मोठं झालं होतं, आम्ही ज्या परिसरात राहतो तिथे अनेक अपघात बघितले आणि उन्हाळा असेल तर तळपत्या उन्हात तो अपघातग्रस्त खालतून चटके वरतून जखम अशा स्थितीत पडलेला आहे. पावसाळा असेल तर चिखलात पडलेला आहे, वरतून पाऊस पण येतो आहे. हिवाळा असेल तर कडाक्याच्या थंडीत पडलेला आहे. आणि मग मला असं वाटायचं की आपण यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, यांचा जीव वाचला पाहिजे. कारण एक व्यक्तीच नाही तर एक परिवारावर दुःखाचं संकट कोसळतं. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मानसिकरित्या ते परिवार उद्ध्वस्त होत असतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस अशा शब्दांनी नव्हत्या समजत, पण मनातून वाटायचं की ही कुठेतरी गडबड होती आहे, म्हणजे परिवार उद्ध्वस्त होत आहे. आणि म्हणून मग या विषयावर आपण काम करायचं ठरवलं आणि बघता बघता आज 25 वर्ष लोटलेली आहे. 25 वर्षात आम्ही विविध उपक्रम आणि अपघातग्रस्तांना मदत करण्याचं जे ध्येय आहे त्याच्यात बऱ्याच प्रमाणात सुधारणा झालेली आहे. अनेक कार्यकर्ते, अनेक लोक स्वप्रेरणेने अभियानात सहभागी होतात. त्यासोबत 108ची मदत मिळाली आहे, त्याच्यामुळे अपघातग्रस्ताला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येतं. नाही जरी असलं तरी अनेक नागरिक जे 4 व्हीलर 2 व्हीलरवाले आहेत त्यांना असं वाटतं की आपण मदत केली पाहिजे, ते सुद्धा घेऊन जातात, जवळचे पैसे खर्च करतात. आणि अशी मानसिकता आम्ही तयार केली की अपघातग्रस्तांना मदत करणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. अपघातग्रस्ताला मदत करणे हे मानवी दृष्टिकोन आहे. अपघातग्रस्ताला मदत करणं हे ईश्वरीय कार्य आहे. आणि मग असं कार्य त्यांच्या मनात आपण जर का टाकलं, ते बीज रुजवलं, तर अशा अपघातग्रस्तांना मदत करणारी पिढी तयार होईल. आणि ही पिढी तयार होण्यासाठी म्हणून मग एक छोटे छोटे कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करायचं. आणि हे करत असताना नुसतं अपघात झाला आणि अपघातग्रस्ताला मदत केली, त्याचा जीव वाचवला, हा एक पार्ट आहेच. पण रस्ते अपघात होऊच नये म्हणून वाहतूक नियम पाळणे ही आपली जीवन पद्धती, वे ऑफ लाईफ, जीवनशैली बनवावी, ही संकल्पना 2014 मध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अगोदरपासून रस्ता सुरक्षा कार्यक्रम घ्यायचं, पण ती थीम पाहिजे तशी लक्षात नव्हती आली. तर 2014च्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या कार्यक्रमात आले आणि त्यांनी सांगितलं की वाहतूक नियम पाळणं ही जीवन पद्धती, वे ऑफ लाईफ बनली पाहिजे. आणि मग ही काय आहे प्रकार, वे ऑफ लाईफ कशी बनवता आली पाहिजे, कशी बनली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, याच्यावर विचार करत छोटे छोटे कार्यक्रम घेत आता अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला. ही कला 11 दिवसात आम्ही शिकवणार आहे. आणि जीवनशैली, जीवन पद्धती कशी बनावी त्याच्यासाठी आम्ही शपथ आणि लोक जागर असं पद्धत करून आम्ही याला सुरुवात करतो. तुम्ही आता जसं म्हणालात की पूर्वी जेव्हा कधी अपघात तुम्ही बघायचात तेव्हा तुम्हाला मदत करायची इच्छा व्हायची, तुमच्याबरोबर इतरही काही लोक यायचे. पण एक आणखीन जेव्हा 108 नव्हतं त्यावेळेला एक आणखीन अशी गोष्ट होती की बरेचदा एखादा मेजर ॲक्सिडेंट जर झाला असेल तर लोक घाबरायची सुद्धा मदत करायला, कारण पोलीस चौकशी आणि ह्या सगळ्या गोष्टी यायच्या. तर मला विचारायचं असं आहे की तुम्ही जेव्हा हे कार्य सुरुवात केली या कार्याची, तर तुम्हाला म्हणजे सहजासहजी लोकांची मदत किंवा सहभाग लोकांचा असा मिळाला का? आणि दुसरं असं की कुठला वर्ग विशेष असं काही डोक्यात ठेवून तुम्ही हा उपक्रम राबवला का किंवा याची सुरुवात केली का? विषय असा आहे की आम्ही खूप झोपडपट्टी भागातनं आलेलो आहे. तर आमच्या परिसरात व्यवस्थित
लोक नव्हते, सगळे भानकुड आणि असे होते. आई म्हणायची की बाबा चांगल्या लोकांमध्ये राहा, चांगलं काम कर, तू चांगल्या लोकांमध्ये राहतो हे ठीक आहे, पण त्यांचे चांगले गुण पण घेतले पाहिजे. तुम्ही आपलं अस्तित्व उभं करा, चांगलं काम करा. आणि मग ते अस्तित्व म्हणजे काय म्हणून एक विषय मी घेतला होता की आमच्यासारख्यांचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे म्हणून छोटे छोटे उपक्रम घ्यायचं. सोबत रस्ता सुरक्षावर पण अपघातग्रस्तांना मदत करायचंच आम्ही. आणि हे करत असताना एक मोठं होण्यासाठी किंवा आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही मुद्दा मिळत नव्हता. छोटे छोटे काहीतरी सामाजिक कार्य करायचं आम्ही. पण एकदा असं झालं की आम्ही ज्या त्रिमूर्तीनगर भागात राहतो तिथे एक अपघात झाला. त्या अपघातग्रस्ताचा कान फाटून गेला आणि खूप कानातून रक्त गळत होतं. तर आम्हाला कोणीतरी सांगितलं, आम्ही धावत गेलो, बघितलं. तर आम्हाला उचलण्याची हिंमत झाली नाही, पण आम्ही प्रयत्न करत होतो की आपण याला करायचं काय, स्वतःलाच कळत नव्हतं. मदत करणे हा एक मनात भाग होता, मानवी दृष्टिकोन होता, पण कशी मदत करायची याची अडचण होती. तर मग मी मध्ये रस्त्यावर उभं राहिलो आणि ते येणाऱ्या जाणाऱ्या ऑटो चालकांना थांबवलं. त्यातला एक ऑटो चालक थांबला. त्याच्या ऑटोमध्ये 4-5 लोक बसले होते. त्याने विचारलं क्या आहे, तर म्हटलं असा असा अपघात झाला, त्याला मदत करायची आहे. त्याने त्या 4-5 लोकांना उतरवलं आणि तो थेट त्या अपघातग्रस्ताजवळ तो ऑटो घेऊन गेला. चलो बोले उठाव. तो आम्ही त्याला हिमतीने आणि माझ्या स्वतःच्या हिमतीने असं उचलून त्या ऑटोत टाकलं. ते बाकीचे लोक म्हणे आम्ही काय, तर म्हणे तुम्ही पैदल जिंकलो. तर मग आम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं म्हणजे ते म्हणाले की बाबा तुम्ही पोलीस रिपोर्ट केली का. तर आम्ही म्हटलं की नाही, रिपोर्ट नाही केली. तर म्हणे पहिले ती रिपोर्ट करा आणि मगच तुम्हाला आतमध्ये घेऊ. तर आम्ही काय केलं की ते स्ट्रेचर आतमधून बाहेर आणलं होतं. त्या अपघातग्रस्ताला स्ट्रेचरवर टाकलं, आतमध्ये नेऊन ठेवून दिलं आणि 2 मिनटं आमच्या सोबत येत आहे म्हणून सांगितलं आणि तिथून पसार झालं. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे जाऊन बघितलं तर बघितलं तर तो त्याच्या डोक्याला पट्ट्या बांधलेल्या होत्या, पायाला लागलं असेल तिथे बँडेज लागलेलं होतं, पण तो जिवंत होता. तर कोणीतरी म्हटलं की कानाला मार लागला आणि खूप रक्त निघालं तर माणूस वाचत नाही. पण आम्हाला तो जिवंत दिसला, आम्हाला खूप बरं वाटलं आणि हिंमत वाढली की नाही, आपण अशी मदत केली पाहिजे, आणखी 4 लोकांना उभं केलं पाहिजे. पण आमचा जो कॉन्फिडन्स वाढला होता आमचे जे, तर त्याच्यामुळे मला ठरवलं की मी या क्षेत्रात काम उभं केलं पाहिजे. आणि असं करता करता अस्तित्व निर्माणाची ती प्रगती सुरू झाली आणि अनेक लोक जोडले. अनेक घटना पण अशा घडल्या की आम्ही अपघातग्रस्ताला मदत करताना अनेक हॉस्पिटल घेत नव्हते. अनेक परिवारातले लोक ज्यांच्यामुळे व्यक्तीच्यामुळे अपघात झाला असेल त्याचे पण लोक यायचे, ज्यांचा अपघात झाला ते पण यायचे. तर जे अपघात झाला ते म्हणायचे की आम्हाला काहीतरी बेनिफिट भेटलं पाहिजे किंवा त्यांच्यावर आरोप लावा पोलीस, ते वाचण्यासाठी म्हणून मग ते आम्हाला म्हणायचे तू काय बोला यार. तर तिथे आमची तारांबळ उडायची. आम्ही म्हणायचं की बा आम्हाला माहित नाही तुम्ही दोघं आपसात काय करणार, आमचं एकच काम होतं की या अपघातग्रस्ताला उचलायचं आणि मदत करायची, प्रथमोपचार मिळवून द्यायचा, त्याचा जीव वाचायचा. एका हॉस्पिटलमध्ये असं झालं की एकाच दिवशी आम्ही 6 अपघातग्रस्तांना अलग अलग ठिकाणी मदत केली आमच्या कार्यकर्त्यांनी. आणि जो शेवटचा रात्री 11:30 पावणे 12ला आम्ही एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तर तिथे आम्ही 3 लोकांना भरती केलं होतं. तर त्याच्यातल्या 2 लोकांना पैसे भरायचे होते. तर एकाचे परिवार आले म्हणून त्यांनी भरले. एकाचे पैसे आम्ही 100-100 रुपये करून 5,000 रुपये भरले. 100, 500, 1000 असे करून. पण तिसरा जो 11:30 वाजता पावणे 12 वाजता ज्याचा अपघात झाला त्याला पैसे भरताना डॉक्टरांनी सांगितलं की पहिले पैसे 5,000 रुपये भरा आणि मग नंतरच आम्ही याची ट्रीटमेंट करू. त्यांना खूप विनवणी केली. त्यांना सांगितलं हे 2 लोक आम्ही आणले, तर तुमचं हेच काम आहे का म्हणे, दलाली करता का म्हणे. अरे आम्हाला छान नाही वाटलं. माझ्या सोबतचे जे मुलं आहे म्हणे सर बोले हम 6 बजे से यहाँ पे है और इनकी सेवा में है, हमने कुछ खा नहीं पिया, 11:30 पावणे 12 1 बज रहा है, तो ये भाऊ हमारे प्रमुख है, तो ये जो बोलते वो करते हैं. मग आम्ही तिथे असं सांगितलं त्यांना की सर, डॉक्टर साहेब 10 मिनिटाच्या आत या अपघातग्रस्ताला तुम्ही प्रथमोपचार मिळवून द्या, ट्रीटमेंट सुरू करा. जर का नाही सुरू केलं तर 9व्या मिनिटाला 5,000च्या चक्करमध्ये तुमचे जे हॉस्पिटलचे 8-10 ते काच दिसतात
ते धाड 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 तुटतील. मी तिकडे जाऊन बसून गेलो. सिस्टर आली 9व्या मिनिटाला, नाही सर म्हणे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. माझ्या सहकारी बोलले, छान तुमचं हे कार्य आहे आणि खूप अनुभवही तुमच्याकडे असतील. गेली 25 वर्ष तुम्ही हे कार्य करता आहे, त्याच्याविषयी पण आपण पुढे चर्चा करूया. पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा भेटूया विश्रांतीनंतर. हॅलो सह्याद्रीमध्ये तुम्हा सगळ्यांचं विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत. सर, आपण जो आत्ता अनुभव सांगितला विश्रांतीवर जायच्या आधी, की डॉक्टरसुद्धा पैसे आधी जमा करा म्हणून सांगत होते, असे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील. आणि तुमचे जे कार्यकर्ता होते तुमच्याबरोबर त्यावेळेला, त्यांनासुद्धा तुमच्या बरोबरीने असेच काय काय अनुभव आले असतील. तर एक आणखीन प्रश्न असा पडतो की एवढं दुसऱ्याकरता आपण मदतीकरता धावून जात असताना आपलाच अपमान होतोय कुठेतरी, आपल्यालाच असे काही अनुभव चुकीचे येत आहेत, कुठे मन असं कधी खचलं नाही का की का आपण दुसऱ्याकरता इतकं सगळं करतो आहे? कारण शेवटी ध्येय किंवा आईने जे सांगितलं होतं की स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, त्याच्याकरता इतर बरेच पर्याय असू शकले असते, पण तुम्ही हाच पर्याय निवडला. काय त्याच्या मागचं कारण स्पेशल असं काय? एक व्यक्ती अपघातात गंभीर जखमी होऊन तो दिव्यांग झाला किंवा त्याचा मृत्यू झाला, तर त्याचे परिणाम कुटुंबाला भोगावे लागतात. मृत्यू झाला तर घरच्या परिवाराला कुठेतरी कामधंदे करता येतात, मुलांना सांभाळता येतं. आणि पण जर का तो अधू झाला, ब्रेन हॅमरेज झाला, त्याचा तो कळतच नाही की मला करायचं काय, अशा पद्धतीचं झालं, तर ती घरची माऊली काय करेल? ती त्याला सांभाळेल, हॉस्पिटलचा खर्च सांभाळेल, मुलांना सांभाळेल की कामाधंद्याला जाईल. शिक्षित असेल तर एखाद्या ठिकाणी चांगली नोकरी लागेल, पण अशिक्षित असेल तर शेवटी तिला भांडे घासायला वगैरे असे छोट्या मोठ्या कामाला जावं लागेल. तर त्याच्यामुळे, आणि त्यातही आजारी किंवा म्हातारे आईवडील असतील तर त्यांचं पण इलाज करावं लागणार. तर सामाजिक, शैक्षणिक, मानसिक, कौटुंबिक आणि आर्थिकरित्या एखादा परिवार उद्ध्वस्त होत असतो. असं उद्ध्वस्त होऊन किंवा असं संकट अचानक कोणावरही येऊ नये हे मनात माझ्या बसलं होतं. आणि याच्यासाठी मी एक सामान्य व्यक्ती, मानवी दृष्टिकोन ठेवून मदत करण्याची मानसिकता असलेला व्यक्ती, माझ्यासारखे अनेक लोक असतील, अनेक कुटुंब आधी उद्ध्वस्त झाले असतील, तर याच्यानंतर होऊ नये. आणि अपघातग्रस्ताला मदत करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य जेव्हा आहे, कारण अपघाताला कारणीभूत ठरणारा ही भारतीय आहे आणि अपघातात बळी पडणारे भारतीय आहे. तो आमचा देशबांधव आहे, ज्याला आपण भाईचारा म्हणतो. तो भाईचारा समाजात प्रत्यक्षरित्या दिसला पाहिजे, केवळ बोलून चालणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मनात यायच्या, कुठून तरी ऐकायचं आणि मग तो इथे जोडायचं. हां, तो भाईचारा इथे पण लागतो, ते राष्ट्रीय कर्तव्य इथे पण लागतं, ती मानवी दृष्टिकोन इथे पण लागतो. आणि मग ते एक एक कुठून तरी ऐकून एकलव्यासारखं ते गोळा करायचे शब्द आणि ते आपल्या याच्यात टाकायचं. नाही, माझे जे छोटे सामान्य कार्यकर्ते होते, जे चहा टपरीवाले, हॉटेलवाले, ढाब्यावाले, एकदम सामान्य किंवा युवक असतील, ते यांना या शब्दात सांगायचं की हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मान अपमान हा पाठच तिथे येत नाही, कारण एखाद्याचा जीव वाचला, एखादं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं असेल तर मनाला जी शांती मिळते ती अलगच असते. कारण अनेकांना मी म्हणायचं की तू मदत केली तर तुला गुलाबाचं फूल देतो, तू छान काम केलं. ते म्हणायचं नाही, मी एखाद्याचा जीव वाचवला ना, याच्यापेक्षा चांगलं काय होऊ शकतं. समाधान एकंदरीत तुम्हालाही आणि त्यांनाही. हा, मी अनेकांना पुरस्कार दिला. अनेक काही चौकातले युवक वगैरे हे जरा बदमाश असतात, थोडंसं पिणारे, खाणारे पिणारे असतात, अशा लोकांना सुद्धा मी पुरस्कार दिलाय मोठ्या व्यक्तींकडनं. तर ते जेव्हा मंचावर चढायचे ते त्यांचा हात थरथर कापायचा. ते म्हणायचे, यार भाऊ, मैं तो बदमाश हूँ, लोग मुझे बदमाश बोलते, बेवड़ा बोलते, और तुम मेरे को ये इतने बड़े आदमी से ये दे रहे, मेरे की हिम्मत ही नहीं हो रही, तुम मेरे साथ में आओ. म्हणजे तुमच्या या कार्यातनं बरंचसं परिवर्तन एक पर्सनल लेवलला पण घडून आलं असेल अशी आम्ही अपेक्षा करतो. कारण की तुम्ही जसं सांगितलं तसं की ज्यांना कोणीही म्हणजे एक सन्मानपूर्वक नजर सुद्धा देत नव्हतं, अशा लोकांना सुद्धा तुम्ही सन्मान मिळवून दिला, त्यांच्यात कुठेतरी एक माणुसकी जागृत केली.
पण हे सगळं करत असताना आता तुमचा गेला 25 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रातला, तेव्हा मला एक आणखीन विचारायचा वाटतं, प्रश्न पडतो असा की हे सगळे जे अपघात आपल्याकडे होत असतात त्याची मुख्य कारणं काय तुमच्या निदर्शनास आली आहेत? हां, मी थोडासा तो एक शब्द हे विषय सांगतो की हा जो अपघातग्रस्तांना मदत करणारा जो गुड सेमिरिटन त्याला आता म्हणतात, देवदूत म्हणू आपण त्याला, अपघातग्रस्त रक्षक म्हणू, हा कसाही असो पण त्याच्याकडे तो मानवी दृष्टिकोन असणे फार गरजेचं आहे. खूप अनेक लोक सूटबूट घालून असतात, चांगल्या ठिकाणी काम करणारे असतात, सुशिक्षित दिसणारे असतात, पण अपघातग्रस्ताला मदत करताना शर्ट माखेल रक्ताने, वेळ होईल आपल्याला, मग ऑफिसमध्ये उशीर होईल किंवा हे माझं काम नाही हे पोलिसांचं काम आहे, अशा ज्या मनातल्या संकल्पना होत्या त्याच्यामुळे अनेक अपघातग्रस्तांना गोल्डन आवर्समध्ये सुवर्ण काळात प्रथमोपचार मिळाले नाही. मग अशा लोकांची तयारी पिढी तयार झाली पाहिजे अपघातग्रस्ताला, ते हे धीट लोक असायला पाहिजे, हे देशहिताचं कार्य करणारे असायला पाहिजे, म्हणून ही संख्या आपण वाढवली पाहिजे. आणि म्हणून आपण काय करतो आहे किंवा एक समाजकार्य म्हणून याला चांगलं आपण समाजासमोर काही देणं लागतं ते आपण 100% दिलं पाहिजे, यानुसारच मी त्याचं काम केलेलं आहे. राहिलं अपघाताला कारणीभूत समस्या, हे खूप भयावह आहे. जवळपास 85% रस्ते अपघाताला कारणीभूत ज्या समस्या आहे त्या मानवी समस्या आहे. रस्त्यामुळे 1%, 2%, 5% रस्ते अपघात होत असेल, खड्डे खराब आहे, ब्लॅक स्पॉट आहे, झाड आहे, पोल आहे मध्ये, किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे 1% अपघात होत असेल, पण 85 ते 90% हे रस्ते अपघात मानवी चुकीमुळे होतात. काय आहे मानवी चूक? की मला घाई आहे, ऑफिसमध्ये पोहोचायचं आहे, आजकाल ते थंब लावतात आणि थंब लावायचं आहे म्हणून मग वेळेचं नियोजन करून घरून निघत नाही, तर ते धावत पळत आणि वेगात सिग्नल तोडतात, रॉंग साईडने जातात. वाहन चालवताना अनेकदा याचं भान ठेवत नाही की माझ्यामुळे कोणाचा अपघात होईल, बेधडक झिगझॅग अशा पद्धतीने वाहन चालवल्यामुळे रस्ते अपघात होत असतात. त्यातल्या त्यात अनेक लोक देवदर्शनाला जातात, देवदर्शनाला जाताना 8 दिवस तिकडे पूर्ण वेळ घालवतात, पण शेवटच्या दिवशी घरी वापस यायचं आहे, ऑफिस जॉईन करायचं आहे किंवा माझा व्यवसायात काही अडचण आहे, तर रात्री बेरात्री वाहन चालवतात. ड्रायव्हरच्या डोळ्यात झोप असताना सुद्धा त्याला म्हणतात नाही तू 2 तास तर बाकी आहे, सकाळी सकाळी आपण निघून जाऊ, रस्ता खाली आहे. तो पण मस्त चालवतो आणि त्याला झपकी लागली की गाडी धडकते, ट्रकवर धडकते, ट्रक झाडावर धडकते, पलटी खाते. आणि एका छोटीशा चुकीमुळे, एका छोट्याशा त्या व्यक्तीच्या एका धावपळीमुळे त्या कारमध्ये, त्या गाडीमध्ये बसलेले अनेक लोकचे जीवन उद्ध्वस्त होतात, मृत्युमुखी पडतात, अकाली आणि निष्पाप लोकांचा मृत्यू होतो. तर हे कुठेतरी थांबवता आलं पाहिजे. लोकांना हे सगळं माहिती आहे की यामुळे अपघात होतात, पण कळतं पण वळत नाही, अशी स्थिती लोकांची आहे. त्याच्यासाठी जनजागृती हा एकच पर्याय आहे. आणि ती जनजागृती करण्याच्या दृष्टीने तुम्ही अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत इतक्या गेले अनेक वर्षात, त्याविषयी पण आपण चर्चा करूया. पण सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्रीमध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ध्यास अपघातमुक्त नागपूर शहर घडवण्याचा या विषयावर आपण चर्चा करतो आहोत आणि आपले आजचे पाहुणे आहेत श्री राजेश वाघ साहेब. सर, विश्रांतीवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला विचारलं की गेली 25 वर्ष तुम्ही कार्य करता आहात आणि अपघातमुक्त शहर राबवण्याचा जो ध्यास तुम्ही घेतलाय त्या अनुषंगाने काय काय वेगवेगळे उपक्रम तुम्ही आजपर्यंत राबवले आहेत, याविषयी थोडक्यात आम्हाला माहिती द्या. नक्की. रस्ते अपघात झाला तर अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा उभी करत असताना आजकाल ब्लॅक स्पॉट आहेत, त्या ब्लॅक स्पॉटवर अनेक लोकांचे जीव जातात. अशा ब्लॅक स्पॉटवर रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र आम्ही उभं करतो. तिथे फर्स्ट एड बॉक्स देतो, स्थानिक जे नागरिक आहे त्यांची समिती तयार करतो, समितीचे बोर्ड लावतो, त्यांचे मोबाईल नंबर लावतो. तो जो फर्स्ट एड बॉक्स असतो त्याच्यात सगळं साहित्य असतं प्रथमोपचाराचं. आता तिथे आम्ही AI सिस्टम ॲड करतो आहे की अपघात झालं तर परिसरातले जे छोटे मोठे हॉस्पिटल असतील, ते स्पेशलायझेशन असेल त्यांचं, तर त्यांचे नाव
नंबर हॉस्पिटलचं, किलोमीटर आणि ते कोणत्या विषयाचे स्पेशलिस्ट आहे हे सगळं माहिती येईल. एका क्लिकवर होईल ते. दुसरं बटन दाबलं की पोलीस विभाग, RTO विभाग, अग्निशमन विभाग या सगळ्यांना नंबर मेसेज जातील. आणि जे तिथल्या आजूबाजूचे गुड सिमरिटन देवदूत जे आम्ही तयार केले त्यांना सुद्धा त्याची मेसेज जातील. म्हणजे लगेच धावून मदत करणारी यंत्रणा आम्ही ती उभी करतोय. ही देशातली पहिली अशा पद्धती यंत्रणा आम्ही उभी केलेली आहे. रस्ते अपघात होऊच नाहीये म्हणून 11 दिवसात अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला हा उपक्रम आम्ही घेतोय. अपघाताला कारणीभूत ठरणारे किंवा बळी पडणारे कोणत्या तरी परिवारात राहतात. तर ते दुचाकी चालक असतात, 3 चाकी चालक असतात, 4 चाकी आणि इतर जास्त. तर अपघाताला कारणीभूत ठरणारे जे लोक असतात, अपघात झाला तर आईला, मुलाचा अपघात झाला तर आईला त्रास सर्वात जास्त होतो, दुःख तिला जास्त होतं. किंवा इतर सदस्याला कुणालाही काही अपघात झाला तर परिवारावर संकट कोसळतं. तर मग आम्ही असं सांगितलं की मातृशक्तीचा जागर, रस्ते अपघातमुक्त राहो प्रत्येक घर. आईला जर का माझं कुटुंब स्वस्थ असायला पाहिजे असं वाटत असेल, माझ्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीचा अपघात होऊ नये असं वाटत असेल, तिने रस्ते अपघात मुक्तीची जबाबदारी घेतली पाहिजे. खूप छान. नशापाणी करून कोणी येत असेल तर तिने त्याला सांगितलं पाहिजे नशापाणीमुळे अपघात होऊ शकतो. आई मुलांच्या किंवा पतीच्या गाडीवर चालत असेल, तो वेगाने चालवतो, तो झिगझॅग चालवतो, सिग्नल तोडतो, रॉंग साईडने जातो. तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या जीवघेण्या रस्ते अपघाताला कारणीभूत ठरतात, तर त्यावर तिने लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि प्रत्येक आईने, वडिलांनी, पितृशक्तीने, मातृशक्तीने जर का ठरवलं, मला असं वाटतं पोलिसांची गरज पडणार नाही. प्रत्येक परिवार हा रस्ते अपघातमुक्त राहील. भयमुक्त, अपघातमुक्त, आनंदी आणि सुखी समाधानी जीवन जगायचं असेल तर प्रत्येकाला रस्ता सुरक्षावर वाहतूक नियम पाळणे ही जीवनशैली, वे ऑफ लाईफ बनवली पाहिजे. आणि हे करण्यासाठी म्हणून विविध उपक्रम आम्ही राबवत असतो. आम्ही माझा रस्ता माझा मित्र, मी ज्या परिसरात राहतो किंवा कोणी राहत असेल आणि त्याला समजा तुम्हाला दर दिवशी दूरदर्शनला यायचं आणि परत घरी जायचं असं तुम्हाला 25 वर्षे 30 वर्षे करायचं असेल, तर आम्ही ज्या रस्त्यावर राहतो त्या रस्त्याला अपघाताला कारणीभूत ज्या समस्या असतील, तिथे खड्डे असतील तर लोकसहभागातून भरले पाहिजे, संबंधित विभागाला त्याला सूचना दिली पाहिजे. लाईट बंद असतील तर इलेक्ट्रिशियनला सांगितलं पाहिजे. तर माझा रस्ता माझा मित्र असेल तर तो रस्ता आपला अपघात करवणार नाही. आणि आपण त्याला माहिती आहे इथे अपघात होण्याला कारणीभूत समस्या आहे तरी लक्ष नाही दिलं, तो त्याचा नाही पण कोणाचा तरी अपघात होईल ना. बरोबर. आणि म्हणून लोकांमध्ये ही संकल्पना रुजावी म्हणून मी यावर्षी माझा वाढदिवस, तो रस्ता जो उंचवटा झालेला होता तो रस्ता प्लेन केला, खोदला, त्याची सगळी ते डांबर काढलं, बाजूला टाकलं आणि तो प्लेन करून तिथे माझा केक कापला आणि वाढदिवस साजरा केला. तर लोकसहभागातून केलेलं कार्य हे यशस्वी ठरत असतं आणि म्हणून लोकसहभागातूनच काम केलं पाहिजे. तर असे विविध प्रकारचे उपक्रम, तर हे उपक्रम आम्ही राबवतो. आता अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला, तर हे 11 दिवसात आम्हाला आपली मानसिकता बदल करायची आहे, बिहेवियर चेंज करायचा आहे. मी समजा या छोट्या छोट्या मानवी चुका करत असेल तर आम्ही असं केलं की बा नागरिकांनी परिवाराला एकत्र घ्यायचं, म्हणजे सगळ्यांनी परिवाराने एकत्र यायचं. एकत्र येऊन त्यांनी आई वडील, मुलगा मुलगी, काका बाबा जे कोणी असतील त्यांनी एकत्र यायचं. सकाळी 8 वाजता 7 वाजता त्यांना वाटेल त्या देवाला त्यांनी स्मरण करायचं आणि भारत मातेला सुद्धा स्मरण करायचं, कारण आम्ही एका देशातले लोक. भारत मातेला स्मरण करून शपथ घ्यायची, जी कोणती शपथ असेल, आणि ती शपथ घेऊन संकल्प करायचा की मी ज्या मानवी चुका करतो रस्ते अपघाताला कारणीभूत, त्या मानवी चुका आजपासून मी करणार नाही. मग 11 दिवस जी चूक करत असेल तो त्या चुकीवर त्यांनी लक्ष केंद्रित करायचं. ती चूक व्हायच्या पहिले आठवायचं, मी सकाळी शपथ घेतली होती, मला ही चूक करायची नाही आहे. आणि 11 दिवस जर का हे केलं तर त्याचा मानसिकता बदल होईल. आणि हा मानसिकता बदल पूर्ण नागपूर शहरासाठी असायला पाहिजे. आणि म्हणून नागपूर हे मॉडेल म्हणून घेतलं, संकल्प अपघातमुक्त नागपूर.
11 दिवसात अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला. माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते त्याचं आम्ही विमोचन केलं आणि आत्ता माननीय देवेंद्रजी फडणवीस आमच्या संपर्कात असतात. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या कार्यक्रमाचं सुरुवात करतोय, उद्घाटन करणार आहे आणि पूर्ण वर्षभर हे अभियान राबवणार आहे आणि 1 लाख नागरिक या अभियानात सहभागी झाले पाहिजे. अशा व्हावे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या 10 लाख लोकांपर्यंत पोहोचता येईल का असं सामान्य राजूवाग म्हणून मी प्रयत्न करतोय. पण लोकसहभागातून केलेलं कार्य यशस्वी ठरतं ही म्हणजे हा विश्वास आहे. आणि दूरदर्शन किंवा विविध चौथा जो स्तंभ हा आमच्या पाठीशी उभा राहिला. मला असं वाटतं की 100% आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि लोकांना आव्हान करू, जनजागृती अभियानात त्यांना सहभागी करून घेऊ आणि गाठलेलं ध्येय जे गाठणार आहे ते यशस्वी करू. आम्ही पण अशी आशा करतो की तुम्ही इतका छान जो ध्यास घेतलेला आहे त्यात तुम्हाला हवा तसा सगळा सहभाग लोकांचा मिळावा आणि तुमची ही चळवळ खूप यशस्वी व्हावी. पण मला एक विचारावं असं वाटतं की गेली 25 वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात. आता तुम्ही जे सांगितलं की सगळ्यांनी 11 दिवसात त्यांचं मनपरिवर्तन व्हावं या दृष्टिकोनातनं शपथ घ्यावी किंवा मातृशक्तीने पुढाकार घ्यावा, विचार खरंच खूप चांगले आहेत आणि असं घडलं तर याहून चांगलं काही नाही. पण तुम्हाला म्हणजे आत्तापर्यंतच्या अनुभवातनं काय तुम्ही सांगाल की तुमच्या ज्या काही चळवळी तुम्ही राबवल्या, जे काही तुम्ही उपक्रम राबवलेत त्यात खरंच किती मनापासून लोकांनी सहभाग घेतला आणि त्याचा रिझल्ट की खरंच किती जण असे आहेत की ज्यांनी कटाक्षाने त्या गोष्टी ज्या शपथ घेतली असेल किंवा ज्या कार्यात सहभागी झाले ते पाळलं सगळं? बरोबर. नाही, आम्ही अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला 2023 मध्ये हा उपक्रम राबवला. एक कॉलनी आम्ही अडॉप्ट केली, दत्तक घेतली आणि तिथे आम्ही 21 दिवस, त्यावेळेस 21 दिवस, त्यापैकी 9 दिवस आम्ही सर्वे केला. नागरिक कशा पद्धतीने वाहन चालवतात, ते कशा चुका करतात, त्यांच्याशी चर्चा. त्यांना काही सांगितलं नाही आम्ही पुढे काय करणार. 9 दिवस आम्ही सगळ्यांकडे पूर्ण टीम, 1-1, 2-2 लोकांची टीम करून, तर त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं तर आम्ही त्यांच्या ज्या चुका आहेत त्या नोंदवून घेतल्या आणि मग 9 दिवसानंतर आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला, उद्घाटन केलं. डेसिबी ट्रॅफिक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि ज्या लोकांना आम्हाला या अभियानात सहभागी व्हायचं आहे त्यांना एकत्र बोलवून आम्ही काय करणार पुढे ते सांगितलं आणि परत 11 दिवस त्यांच्या व्हॉट्सअपवर आम्ही व्हिडिओ मागायचा की तुम्ही शपथ घेताना आम्हाला व्हिडिओ पाठवा. आणि आम्ही एक फॉर्म तयार केला होता, ज्या फॉर्ममध्ये त्यांनी 11 दिवसात आपली मानसिकता कशी बदलली, 11 दिवसात जी चूक करत होतो ती चूक करताना कोणत्या अडचणी आल्या आणि जेव्हा ती चूक सुधारली तेव्हा आनंद कसा वाटला. तर खूप छान त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला नंतर आल्या आणि मग आम्हाला विश्वास झाला की हा उपक्रम आपण चांगला आणि यशस्वीरित्या राबवू शकतो. लोकांची मानसिकता आहे, पण कोणीतरी बोलायला हवं, कोणीतरी सांगायला हवं. कळते पण वळत न असं स्थिती असल्यामुळे सांगणं हा फार गरजेचा आहे. तर मग एक राजू वाघ नाही होणार नाही, तर असे हजारो राजू वाघ, राजेश वाघ तयार झाले पाहिजे आणि मग राजेश वाघ तयार होण्यासाठी लोकचळवळ फार महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप छान तुम्ही कार्य करता आहात. म्हणजे फक्त लोक चळवळ तुम्ही करत नाही आहात, तर लोकांचं किंवा माणसांचं मतपरिवर्तन करता आहात. खूप छान कार्य आहे, त्याविषयी पुन्हा भेटूया आणि बोलूया. पण सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत अपघातमुक्त नागपूर शहर घडवण्याच्या बाबतीत. सर, तुम्ही इतके वर्ष कार्यरत आहात, इतके छान उपक्रम सगळे राबवताय आणि खूप छान प्रयत्न इतकी वर्ष सातत्याने करता आहात. मला एक विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा सुरुवात केली 25 वर्षापूर्वी अपघातमुक्त शहर घडवण्याची आणि आज 25 वर्ष सलग कार्य करत आहात, तर नागपूरचे नागरिक किंवा एकंदरीतच नागरिकांच्या मनस्थितीत किंवा त्यांच्या वागणुकीत काय बदल तुम्हाला या दृष्टिकोनातून जाणवतं? बदल फार झालेला आहे, पण आम्ही अनेकांपर्यंत पोहोचू शकलो नाही.
छोटे छोटे उपक्रम राबवल्यामुळे ज्या ज्या परिसरात आम्ही उपक्रम राबवले त्या त्या परिसरात बदल झाला. आता पूर्ण नागपूर शहरात 40-50 लाख लोकांपर्यंत जायचं म्हणजे मोठा त्याला आर्थिक पाठबळ लागतं, लोकसहभाग लागतो. बरोबर. पण आता करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे मला एकंदरीत विचारायचं असं आहे की पूर्वी जसं तुम्ही म्हणालात की डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्समध्ये सुद्धा आधी फॉर्म भरा, पैसे भरा, मगच म्हणजे अपघातग्रस्त व्यक्तीला ते लोक ट्रीटमेंट देतील, हात लावतील, असं होतं. आता त्याच्यात बदल आलेला आहे. सरकारकडनं पण तसे नियम आणल्या गेलेले आहेत. तर पूर्वी असं नागरिकांच्याही बाबतीत असं काहीतरी असेल ना की लोक मदत करायला फार कमी येत होते, आता येत आहेत, किंवा आता लोकांमध्ये ती जागरूकता निर्माण झाली आहे, किंवा असं काय जाणवलं तुम्हाला या 25? पोलिसांची भीती कमी झालेली आहे, जनजागृती चांगली होते आहे, पोलीस सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचत आहे आणि ते सांगत आहे की घाबरू नका. कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की जो अपघातग्रस्ताला मदत करेल त्याला जास्त विचारपूस करू नये आणि त्याला वाटेल तर तो बयान देऊ शकतो, त्याला वाटलं नाही तर तो बयान देऊ शकणार नाही. पण त्याने एक अपघातग्रस्ताची मदत केली, त्याचा जीव वाचवला, हे फार महत्त्वाचं आहे. तर हे बदल झाले आहे. वाहतूक नियम पाळण्याबाबतही बरेच बदल झालेले आहे. नागपुरात आता अनेक लोक हेल्मेट जवळपास 90%-95% हेल्मेट घालायला लागले आहे. छुटपूट काही लोक आहे की ते टपरे ते हेल्मेट घालतात किंवा घालतच नाही. साधारणतः युवक किंवा असे काही लोक की गल्लीतच जायचं, कशाला हेल्मेट घालायचं, ही मानसिकता असल्यामुळे तो थोडासा एक पार्ट आहे. पण बराच बदल झालेला आहे. म्हणजे ग्रामीण आणि शहर असं जर का धरलं तर शहरात जास्त जागरूकता आहे. हे अजून पुढे न्यायासाठी म्हणून मागे 2021ला मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला विज्ञान भवनमध्ये, माननीय राजनाथ सिंग साहेब, माननीय नितीनजी गडकरींच्या हस्ते, आणि तो राष्ट्रीय पुरस्कार होता माझ्यासाठी. तो मी आईला समर्पित केला आणि तिला सांगितलं की बाबा रे, आता मला विषय थोडासा मोकळं करायचं, कारण 20 वर्षापासनं त्यावेळेस 20 वर्ष कंप्लीट झाले होते आणि 2001ला सुरुवात केली, 2021ला पुरस्कार मिळाला. तिला सांगितलं की आता मी मोकळा आणि तुझं जे होतं की माझं अस्तित्व आता राष्ट्रीय स्तरावर आलो ना मी, आणि याच्या अगोदरही छोटे मोठे अनेक पुरस्कार मिळाले होते. मग याला आणखी मोठ्या प्रमाणात करायचं ठरवलं. आता 25 वर्षे होतात आहे. 25 वर्षात होत असताना मला असं ठरवलं की आईची जी संकल्पना होती की माझं अस्तित्व निर्माण झालं आहे, तर मी तुम्हाला अजून एक 2 मिनटं घेतो. मी 10वी नापास होतो, अशिक्षित होतो, झोपडपट्टीमध्ये राहत होतो. आईने मला जे शिक्षण, जे ध्येय दिलं, मरायच्या 2 तास अगोदर किंवा तिला ॲडमिट करायचं अगोदर, आणि मी रात्रभर त्या 15 दिवसात, 1 वर्षात, 1 महिन्यात नुसतं रात्रीभर रडायचं. मी अस्तित्व काय करायचं म्हटलं, आणि मी कसा करणार, माझ्याकडे तर काहीच नाही, शिक्षण नाही, काही नाही, पैसा पाणी नाही, बेरोजगार आहे. पण ते ध्येय गाठण्याच्या चक्करमध्ये मी एक विषय घेतला, रस्ता सुरक्षा. मी गाणं लिहिलं आहे, म्हणजे रोड सेफ्टीवर गीत लिहिलं आहे. रोड सेफ्टीवर पुस्तक लिहिलेली आहे. मला सोशल हे मिळाली आहे उपाधी, डॉक्टरेट. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक छोटासा कर्मचारी आहे. हे त्यांच्यापर्यंत त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात घेतलं, हे माझ्यासाठी भाग्य आहे. माननीय नितीनजी गडकरींनी आतापर्यंत 14 राज्यांमध्ये माझं नाव घेतलं आहे की आमचा नागपूरचा राजू वाघ खूप चांगलं काम करतो. मी सातत्याने प्रिंट मीडियामध्ये असतो, कोणत्या तरी चॅनलवर असतो, या विषयाला धरून रोड सेफ्टीचा एक्सपर्ट म्हणून मला मान्यता मिळाली. म्हणजे काम एक, बरोबर, आणि आनंदाने एक. तर कोणतंही काम तुम्ही शिद्दत नाही, इमाने इतबारे केला तर त्याचे इफेक्ट खूप प्रकारे मिळतात. आणि तुमचं कार्य सगळं म्हणजे हार्डवर्क तर आहेच, पण निस्वार्थ पण आहे. निस्वार्थ. त्यामुळे आईचे आशीर्वाद, तुमची मेहनत, आणि एवढं छान त्याचं सगळं फळ म्हणू शकतो आपण. एवढ्या सगळ्या वर्षाच्या कार्यात असं एखादं
प्रसंग तुम्ही सांगू शकाल की ज्यांनी तुमचं आयुष्य परिवर्तित केलं, असा कुठला एखादा प्रसंग जर तुम्ही सांगू शकलात तर? हा तोच प्रसंग मी सांगेल की आईने ती माझ्यावर खूप रागावली, तू काय करत नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि मी तिला म्हटलं बस जरा आराम कर. तर ते म्हणजे नाही, मला तुला काहीतरी सांगायचं आहे कारण माझ्याकडे वेळ नाही आहे. तो जो क्षण आहे तो क्षणच मला इतकं मोठं करून गेला. पूर्ण भारतात माझं नाव आहे, मोठं काम मी या क्षेत्रात उभं केलेलं आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जी पद्धती मी डेव्हलप केली आहे ती देशात कुठेच नाही आहे. आणि अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याच्या कलेतून लोकांची मानसिकता बदलवतोय, ते पण देशात कुठेही असा प्रकार नाही. खूप कार्यकर्ते असतील, खूप मोठ्या संस्था असतील, पण वर्षानुवर्ष सातत्यपूर्ण काम, लोकांची मानसिकता बदलवण्यासाठी जे कार्य मी करतो आहे तर ते एका छोट्याशा प्रेरणेमुळे. मी तिने तसं नसतं म्हटलं तर मी कोणत्या तरी एका कंपनीत इलेक्ट्रिशियनचं वगैरे काम करत राहिलो असतो, किंवा मला शून्य होण्यासाठी म्हणून मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे कामं केले की मला थोडासा मित्रांमध्ये चांगला माझा रॉब होता की हा राजू वाघ चांगला व्यक्ती आहे. तर मी जिथे कुठे कामाला जायचं, अरे यार तू हे काम कशाला करतो, तुझं नाव तर चांगलं आहे. मग ते मला असं वाटायचं मी खूप मोठं आहे त्यावेळेस. पण नंतर लक्षात आलं की हा हे मोठं पण काही कामाचं नाही आहे. मी जोपर्यंत जमिनीवर जाणार नाही तोपर्यंत. तर मी ह्या बर्डीवर कपडे विकण्याचं काम करायचं. कोणाकडनं तरी मी शिकलो आणि मी पायी पायी म्हणून 10-10, 12-12, 6-6 किलोमीटर ठेला ढकलवर जायचं. माझ्या मित्राने मला खूप नंतर सांगितलं की तुला मी टी व्हीत किंवा पेपरमध्ये जेव्हा बघतो तेव्हा मला खूप छान वाटतं, कारण तू मला जेव्हा दिसायचा ठेला ढकलताना तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी यायचं. तर मी त्याला म्हणायचं ते माझं अस्तित्व निर्माणासाठी शून्य व्हायचं होतं मला. त्या शून्यातून तो कोणता पक्षी आहे ना जो राखेतून झेप घेतो, तर तशी झेप घ्यायची होती. पण तो क्षण मला येत नव्हता आणि आईच्या त्या मार्गदर्शनामुळे तो क्षण मला मिळाला आणि तिथून मी उडान घेतली. आता तो राजू वाघ झालो आहे, ज्या लोकांमध्ये मी मोठा झालो आहे, जेवढा केवढा असेल. तर एक छोटंसं कार्य, एक छोटंसं मार्गदर्शन माझ्यात परिवर्तन करू शकला. खूप छान. आईच्या इच्छेचं बळ तुमच्या प्रयत्नांना मिळालं आणि इतकं छान परिवर्तन तुमच्यात घडलं, आणि तसंच परिवर्तन तुम्ही नागपूर शहरात सुद्धा घडवून आणण्याचा जो प्रयत्न करताय त्याविषयी बोलणार आहोत. पण सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्रीमध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सर, इतकं छान सगळं जे तुमचं कार्य सुरू आहे सगळं, आणि आपण सारखं जे बोलतो आहे ते लोकांच्या मानसिकतेविषयी बोलतो आहोत. तर मला एक जाणून घ्यायचं आहे की मानसिकता बदलण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही कशा प्रकारे जनजागृती करता किंवा कुठले वेगवेगळे उपक्रम जे राबवता त्याविषयी थोडक्यात आम्हाला जरा माहिती. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता अवगत करा 11 दिवसात अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला हा जो उपक्रम घेतो आहे, या उपक्रमात सगळं दडलेलं आहे. महिलांना ज्या मातृशक्ती आहेत त्यांना आम्ही एक मातृशक्तीचा वैश्विक जागर असा एक गीत आम्ही तयार केलं आहे. त्यांना गीत स्पर्धेचं आवाहन केलेलं आहे. अच्छा. युवक असतील जे स्टंट करतात, जे वेगात वाहन चालवतात, शर्यत लावतात आणि अकाली मृत्यूच्या दाढेत जातात, त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उद्ध्वस्त होण्याची पाळी येते. असे अनेक आई वडील आहे, ते लहान मुलांना शाळेत घेऊन जाताना ट्रिपल सीट जातात, सिग्नल तोडून जातात. तो मुलगा शिकतो, आईने तर सिग्नल तोडला, तो मोठं झाल्यावर त्याला वाटतं की आई तर तोडत होती, बाबा तोडत होते, तर आपण तोडला तर काय झालं. असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहे की आपण त्यांना मान्यवर म्हणतो, ते सुद्धा अनेकदा हेल्मेट घालत नाही, ते सुद्धा अनेकदा रॉंग साईडने जातात. असे अनेक लोक आहेत. तर मग प्रत्येकापर्यंत जनजागृती पोहोचवणे, कुठलाही एक व्यक्ती म्हणून जबाबदार नाही अपघाताला, संपूर्ण समाज आहे. तर कुठले कुठले कार्यक्रम तुम्ही आता या आम्ही त्याच्यासाठी युवकांसाठी आम्ही त्यांनी रोड सेफ्टीवर रस्ते अपघात कमी करण्यासाठी, उदाहरणार्थ दरवाजा उघडतात कारचा आणि कोणीतरी येऊन धडक मारतं,
मग असे छोटे छोटे डिव्हाइस होऊ शकतात का की ते ब्लिंक होतील, हेल्मेट घातलाच पाहिजे नाही तर तो ब्लिंक होईल, आवाज करेल, बीप करेल. मग अशा पद्धती छोटे छोटे डिव्हाइस तयार करता येतात का. तर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहे ज्यांचं स्टंटबाजीमध्ये वगैरे नाव येतं, मग असं त्यांना आम्ही टास्क देऊ. मातृशक्ती असेल, महिला असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांना आम्ही जनजागृतीत गीतस्पर्धा, पोस्टर स्पर्धा, डिबेट कॉम्पिटिशन, त्याच्यानंतर त्याला आपण म्हणू की स्थानिक नागरिक असतील, सोसायटी, वस्ती, कॉलनी, झोपडपट्टी, तिथून रॅलीज जाईल, त्या संदेश घेऊन ते पोस्टर्स घेऊन जातील. ज्येष्ठ नागरिक असेल त्यांनी चर्चासत्रात सहभागी झालं पाहिजे. असे अनेक ठिकाण असतील, असे रस्ते असतील की त्या ठिकाणी रस्ते खराब आहे पण तिकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आहे, ठेकेदारांबरोबर काम केलेलं नाही आहे, आणि ते दुरुस्त माझा रस्ता माझा मित्र या उपक्रमाअंतर्गत त्यांचं चर्चासत्र घेऊन ते दुरुस्ती कसं करून घ्याल. तर लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे, प्रत्येकजण जबाबदारी घ्यावी. पोलिसांची जबाबदारी आहे जशी की आम्ही नियम पाळले पाहिजे म्हणून ते पावसात उन्हात उभे असतात आणि आम्हाला सांगत असतात की वाहतूक नियम पाळा. तर त्यांना सपोर्ट म्हणून, त्यांना मदत म्हणून आम्ही अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला. तर हे करत असताना विविध प्रकार आहे. म्हणजे कार्यालय असतील, सरकारी खाजगी कार्यालय असतील, संस्था असतील, कंपन्या असतील, राजकीय पक्ष असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, वस्ती, कॉलनी, झोपडपट्टी, फ्लॅट स्कीम असेल, शाळा महाविद्यालय असतील, संस्था संघटना असेल, रोटरीसारख्या मोठ्या संस्था असतील, अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन सगळ्या म्हणजे एकंदरीत आपण म्हणू शकतो की आपल्या सोसायटीमधल्या सगळ्या स्तरातल्या सगळ्या वयोगटातनं एकत्र आणून तुम्ही ही जनजागृती करण्याचा म्हणजे प्रयत्न करता आहात. तर ज्यांना आपला हा कार्यक्रम बघितल्यावर तुमच्या या चळवळीत सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं सहभागी होण्याकरता? त्यांनी अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला या अभियानात सहभागी झालं पाहिजे. आम्ही छोटे छोटे कार्यक्रम घेतोय, पेपरला आणि विविध चॅनलला, दूरदर्शनला आम्ही आव्हान करणार आहे की या अभियानात सहभागी व्हा. आम्ही पोलिसांचा आणि जे जे मान्यवर आहे त्यांचा आम्ही जाऊन त्यांच्याशी आम्ही बोलणार. NSS असेल, RSP असेल, NCC असेल, शाळा महाविद्यालय संस्था संघटनांना आम्ही आव्हान करतोय की यांनी या अभियानात सहभागी झालं पाहिजे. प्रत्येकाने असं सहभागी झालं तर आम्ही एक आकडा काढला की हे सगळे संस्था संघटना एकत्र झाल्या तर कमीत कमी 10 लाखाच्या वर यांची संख्या जाते. बरोबर. आणि म्हणून या आव्हानातून आम्ही सगळ्यांना निमंत्रित करतोय आणि अवगत करा 11 दिवसात अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याच्या कलेमध्ये माझ्यासोबत आणि मी त्यांच्यासोबत लोकसहभागातून हे संकल्प अपघातमुक्त नागपूर हे अभियान, हे लोकचळवळ आम्ही यशस्वी करू. नक्कीच आम्ही पण आशा करतो की तुमचा हा जो उपक्रम आहे तो खूप मोठं यश प्रदान करो. ते सगळ्या लोकांच्या, सगळ्या आपल्या नागपूरकरांच्या सहकार्याने. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यांना जागृत करण्याचा हा जो तुमचा प्रयत्न, त्यात असंच यश तुम्हाला यापुढेही येत राहो. आपण इथे येऊन इतका वेळ आम्हाला दिलात त्याकरता नागपूर दूरदर्शन तर्फे धन्यवाद. धन्यवाद.